देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दोन्ही महाराष्ट्राचे आजी माजी मुख्यमंत्री। दोन्ही पक्षांची विचारधारा देखील एकसारखी आहे, म्हणजे हिंदुत्वाची। पण तरीही या दोन नेत्यांमध्ये आणि त्यांच्या पक्षांमध्ये सगळं काही सुरळीत आहे असं सध्या तरी दिसत नाहीये। अगदी परवापर्यंत शिंदेंच्या नाराजीची चर्चा जरूर व्हायची, पण त्याबद्दल उघड कुणीही बोलायला तयार नव्हतं। पण सोमवारचा दिवस याला अपवाद ठरला, कारण कॅबिनेटच्या साप्ताहिक बैठकीत शिंदेंचे मंत्री अनुपस्थित होते। आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष? तर यात विशेष गोष्ट होती ती शिंदेंच्या शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी कॅबिनेट मीटिंगवर बहिष्कार टाकला। मंत्री मंत्रालयात हजर होते, मात्र मंत्रिमंडळ बैठकीला जाण्याचं त्यांनी जाणीवपूर्वक टाळलं। शेवटी शिवसेनेच्या मंत्र्यांची नाराजी त्यांना थेट मुख्यमंत्र्यांच्या दालनापर्यंत घेऊन गेली। अर्थात याला ताजं कारण ठरलं ते म्हणजे कल्याण डोंबिवलीतले काही पक्षप्रवेश। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कल्याण डोंबिवलीमधल्या शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांना भाजपमध्ये घेतलं। हीच बाब शिवसेना नेत्यांना खटकली। यावरून इतके टोकाचे मतभेद झाले की महायुतीत समन्वयासाठी बैठक सुद्धा घ्यावी लागली आणि त्यानंतर सारं काही आलबेल असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं। मात्र या निमित्त महायुतीतला संघर्ष आणि शिंदेंची नाराजी मात्र चव्हाट्यावर आली। यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत गेले। दिल्लीमध्ये जात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। या भेटीत राज्यात शिवसेना आणि भाजपमध्ये घडलेल्या काही गोष्टी त्यांनी अमित शहांच्या कानावर घातल्याचं बोललं जातंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेण्याची शक्यता। गुरुवारी बिहार मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत, तर एकनाथ शिंदे पाटणा शहरात बिहार राज्यमंत्रिमंडळ शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील। तर एकनाथ शिंदे पुन्हा अस्वस्थ असल्याचं पहिलं कारण आहे मुख्यमंत्री पदावर पाणी सोडावं लागणं। आग्रह करून सुद्धा गृहमंत्री पद न मिळणं। शिंदेंच्या काही मंत्र्यांची प्रकरणं बाहेर येणं। श्रीकांत शिंदेंना सेना नेत्यांना इन्कम टॅक्सची नोटीस येणं। शिरसाट मिसाळ वादात सेनेला नमतं घ्यावं लागणं। बेस्ट महाव्यवस्थापक पदाबाबत मुख्यमंत्र्यांपुढे नमतं घ्यावं लागणं। रायगडच्या पालकमंत्री पदाचा न सुटलेला तिढा। नाराजीचं आठवं कारण नव्या सरकारकडून शिंदेंच्या महत्वाकांक्षी 8 योजनांना कात्री लावणं। 9वं कारण शिंदेंच्या मंत्र्यांच्या खात्यांना पुरेसा निधी न मिळणं। PSOSD नेमताना मुख्यमंत्र्यांची मंजुरी आवश्यक असणं। नाराजीचं 11वं कारण महापालिकांवर IAS नेमण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय। शिंदेंच्या जवळच्या अधिकाऱ्यांवर ईडीची कारवाई। शिंदेंच्या बालेकिल्ल्यात गणेश नाईकांचा जनता दरबार। शिंदेंचे राजकीय प्रतिस्पर्धी रवींद्र चव्हाणांना प्रदेशाध्यक्ष करणं। शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देणं।